मंडळी, आज आपण बनवणार आहोत गावाकडची अस्सल चव नरम आणि सुबक अशी ज्वारीची बट्टी। तर ती कशी बनवायची, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड होतात, या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आपण ज्वारीची बट्टी बनवणार आहोत। जनरली आपण गव्हाच्या पिठाची बट्टी बनवत असतो, पण ही ज्वारीची बट्टी अतिशय हलकी असते, त्यातल्या त्यात कमी तेलामध्ये होते, तळायला सुद्धा कमी तेल लागतं आणि लहानांपासून तर वयस्कर लोक सुद्धा आवडीने खाऊ शकतात। त्यातल्या त्यात पोटभरीची असते आणि अजिबात जड पडत नाही, त्याच्यामुळे ना पचायला सुद्धा ही खूप सोपी असते। त्यामुळे मी आज तुमच्यासोबत ज्वारीची बट्टी कशी बनवायची ही रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। ज्वारीची बट्टी बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे बारीक, त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन। आता या एक वाटीने आपल्याला ज्वारीचं पीठ मोजायचं आहे। तर आपल्याला येथे ना 2-2 वाटी येथे पीठ घ्यायचं आहे। 2 वाटी ज्वारीचं पीठ, 2 वाटी रवा आणि 2 वाटी मी येथे बेसन पीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला घरगुती येथे बट्टीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता बट्ट्यांची चव वाढवण्यासाठी, त्यातल्या त्यात बट्ट्यांना छान असा सुगंध येण्यासाठी 2 चमचे मी येथे अजवाईन घातलेला आहे आणि 1 चमचा जिरं घातलेला आहे आणि हातावर छान असं क्रश करायचं। अर्धा चमचा हळद, 1 पिंच हिंग आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे। आता यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। अशा पद्धतीने छोट्या चमच्याने मी 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आणि मिक्स करायचं। कोथिंबीर इथं ऑप्शनल आहे, तुम्ही या जागेवर स्किपही करू शकतात, पण कोथिंबीरमुळे ना एक कुरकुरीतपणा येतो आणि चव छान लागते। अशा पद्धतीने आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बट्टी भुसभुशीत होण्यासाठी, त्यातल्या त्यात खूप छान अशी मऊसूत होण्यासाठी यामध्ये 3 पळी तेल घालायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने 3 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे आणि वाटीच्या साहाय्याने अर्धी वाटी तुम्ही इथे घालू शकतात। अशा पद्धतीने तेल घातल्यानंतर आपल्याला फक्त हे पीठ मिक्स करायचं आहे। तर पिठामध्ये तेल मिक्स केल्यानंतर यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे। मित्रांनो, येथे आपल्याला सैलसर डो मळायचा नाही आहे, थोडासा मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला येथे बट्टीचा डो मळायचा आहे। सुरुवातीला हे बट्टीचं पीठ थोडंसं पाणी घेतं, कारण की यामध्ये रवा पण आहे, बेसन पीठ पण आहे आणि ज्वारीचं पीठ आहे। आपण ज्वारीची भाकर बनवतो त्यावेळेस पिठाला आपल्याला पाणी लावून छान असं मळावं लागतं, त्यावेळेस हे पीठ नरमसूत होतं। त्याच पद्धतीने आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ आहे ना थोडं जास्त प्रमाणात असल्यामुळे मला हे पीठ अशाच पद्धतीने मळावं लागणार आहे। तर मी थोडं पाणी घेऊन कडक असा डो मळून घेतलेला आहे सुरुवातीला, तुम्ही बघू शकतात। आणि आता याचे आपल्याला 2 पार्टिशन करून घ्यायचे आहे। आता गरजेनुसार पाणी ॲड करून व्यवस्थित असं दोन्ही हाताने आपल्याला छान अशी ही कणिक मळून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपण थोडी नॉर्मल कडक मळलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि फायनल आपण आता पाणी घालून या पिठाला नॉर्मल असं मऊसूत करूया। आता हे पीठ आहे ना कडक आहे, फक्त नॉर्मल आपण जसं भाकरीसाठी पीठ बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडं मध्यम स्वरूपाचं कडक ठेवायचं आहे, जसं आपण रेग्युलर बट्टी मळतो तसंच, पण आहे ना नरम नको, कडक असावं हे लक्षात ठेवा। आता हे पीठ आहे ना छान असं झालेलं आहे। तर आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की पीठ कसं आहे बघा। अगदी मध्यम स्वरूपाचं हे पीठ कडक आपण तयार करून घेतलेलं आहे, खूप जास्त नरमही नाही, खूप जास्त कडकही नाही। तर अशा पद्धतीने हे पीठ आपलं फायनल झालेलं आहे। आता या पिठाचे आपल्याला बट्टीच्या स्वरूपामध्ये याला रूपांतर करायचं आहे। तर येथे मी पिठाचा एक गोळा काढून घेणार आहे, ज्या आपल्याला इथे ना पिठाचे गोळे करून साईडला ठेवायचे आहे। आता एक पिठाचा गोळा घेऊया आणि त्याला छान असं मळून घ्यायचं आहे। त्यातल्या त्यात ना वाटीमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे। तर बघा, आता हाताला तेल लावलेलं आहे आणि हातावर हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे, अशी मध्यम स्वरूपाची, जसं आपण चपातींचा हुंडा करतो आणि मध्ये गोल भाग करतो वाटीसारखा, तसंच करायचं आहे। खोलगट वाटी केल्यानंतर मध्ये आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि याचा गोल असा व्यवस्थित असा गोल असा डो तयार करून घ्यायचा आहे। हाताने छान असा थापून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला इथे डो तयार करायचा आहे आणि थोडासा ना चपटा करायचा आहे।
तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे. तर बघा आता याच पद्धतीने मी आणखी एक बट्टी तुम्हाला तयार करून दाखवते. तर हातावर तेल घ्यायचं आहे, खोलगट अशी वाटी तयार करायची आहे. सुरुवातीला पीठ गोल स्वरूपात करून घ्यायचं आहे आणि त्याची एक वाटी तयार करायची आहे. बघा अशा पद्धतीने वाटी तयार केल्यानंतर व्यवस्थित अशी मध्य स्वरूपामध्ये गोल करून घ्यायची आहे. हाताला तेल लावायचं आहे आणि मध्यभागी तेल लावल्यानंतर हे पीठ फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला गोल गोल करून व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे आणि तेलाचा भाग आतमध्ये सरकवायचा आहे आणि वरतून आपल्याला याला गोल करायचा आहे. आता या पिठाला ना थोडे क्रॅशेससुद्धा पडतात, तर पुन्हा मोडायचं आणि पुन्हा त्याला गोल करून घ्यायचा आणि हाताने नॉर्मल असा चपटा करायचा. अशा स्वरूपामध्ये ही बट्टी तयार होते आणि हे पिठाला ना तुम्ही 2-3 वेळेस जरी तेल लावलं अशा पद्धतीने तरी काही फरक पडत नाही. उलटं पीठ आहे ना नरमच होणार आणि बट्टी ना सॉफ्ट होणार. अशा पद्धतीने या प्रोसेस असतात बट्टी तयार करायच्या. मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवणार आहे. जर तुम्हाला ही पद्धत अवघड वाटली तर आणखी एक सोपी पद्धत दाखवते. हाताला तेल लावायचं आणि लांब शेपमध्ये तुम्हाला फक्त पीठ हातावर मळून घ्यायचं आणि एक असं उभ्या शेपमध्ये आपल्याला हे पीठ फक्त पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी कडे दाबायचे आहे आणि व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. तर मित्रांनो ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बट्ट्या करू शकतात गोल स्वरूपामध्ये आणि वाफवताना सुद्धा फारशी जागा लागत नाही आणि ना खूप छान पद्धतीने हे पीठसुद्धा वाफवलं जातं. आता दोन्ही पद्धत दाखवलेली आहे. जी पद्धत सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने करायची आहे. अशा पद्धतीने आपल्या बट्ट्या इथे फायनल तयार झालेल्या आहे. दोन्ही पद्धत दाखवली. आता वाफवायला ठेवूया. तर तुम्ही या बट्ट्या वाफवू शकतात किंवा शिजवूसुद्धा शकतात, पण या बट्ट्या शक्यतो मी वाफवून करणार आहे. तर इडली स्टँडमध्ये या बट्ट्या आपण ठेवून वाफवून घ्यायच्या आहे. छान अशा स्टीम करून घ्यायच्या आहे. तर 20 मिनिटानंतर मी तुम्हाला या बट्ट्या दाखवते. हाय फ्लेमवर आपण या बट्ट्या व्यवस्थित अशा स्टीम केलेल्या आहे. आता आपण यामध्ये टूथपिन किंवा चाकूच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता. बघा इतका क्लीन हा चाकू निघतो, म्हणजे आपल्या बट्ट्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहे आतपर्यंत. अशा पद्धतीने या बट्ट्या आपल्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात. तर आता या बट्ट्या आपल्याला छान अशा थंड होऊ द्यायच्या आहे. थंड झाल्यानंतर या बट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे. तर मी आता तुम्हाला या दोन्ही बट्ट्या इथे दाखवते की कशा पद्धतीने या बट्ट्यांची कटिंग करायची आहे. तर मी सुरुवातीला लांब शेपमध्ये जे बट्ट्यांचे पीठ आपण वाफवून ठेवलेलं आहे त्याचे मध्यम स्वरूपाच्या 2-2 इंचावर असे तुकडे करायचे आहे किंवा 1-1 इंचावर तुम्ही करू शकता. तुम्हाला जेवढी जाड हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे करा. तर मी तुम्हाला एक हातात घेऊन सुद्धा दाखवते. बघा इतकी भुसभुशीत ही बट्टी तयार झालेली आहे. तुम्ही अशीच सुद्धा मुलांना देऊ शकता. इतकी छान होते ना, तळल्यानंतर तर आणखी कुरकुरीत लागते. एकदम भुसभुशीत ही बट्टी झालेली आहे. आता दुसरी बट्टी कशा पद्धतीने चिरायची ते सांगते. तर बघा अशा पद्धतीने साईडने एक कोपरा काढायचा आणि एक तिरकोन शेपमध्ये ही बट्टी चिरायची. तर ही झाली एक पारंपरिक पद्धत. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने बट्ट्या चिरायचे. तर तुम्हाला जी पद्धत सोपी पडेल ना त्या पद्धतीने तुम्ही बट्ट्या कट करायच्या आहे. येथे मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवून दिलेली आहे. तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर पडेल, नवीन मुली जरी असल्या त्यांना दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत. दोन्ही पद्धतीने तुम्ही करा. अतिशय सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीने या बट्ट्या होतात. आता या बट्ट्या संपूर्ण छान अशा कटिंग केलेल्या आहे. आता तळून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. सुरुवातीला टेम्परेचर हाय हीटवर ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो करून द्यायची आहे आणि एक एक बट्टी यामध्ये ॲड करायची आहे. बट्ट्या ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि आपल्याला फक्त साईडनी या बट्ट्या तेलामध्ये व्यवस्थित अशा डीप व्हायला हव्या. या पद्धतीने आपल्याला या साईडनी कडा सोडून घ्यायच्या आहे आणि एकदा झाऱ्याने आपल्याला या फिरवून घ्यायच्या आहे. आता या बट्ट्याला छान असं तेल व्यवस्थित असं वरपर्यंत येत आहे आणि बट्ट्या खालून छान अशा भुसभुशीत होत आहे आणि छान अशा तळल्या जात आहे. अशा पद्धतीने आपल्याला चमचा जास्त फिरवायचा नाही आहे. 2 ते 3 मिनटं फक्त झाऱ्या आपल्याला अशा पद्धतीने फिरवायचं आहे आणि खालची साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला या बट्ट्या आता पलटी करून घ्यायच्या आहे. तर मित्रांनो अगदी स्लो प्रोसेसमध्ये मी सुरुवातीला या बट्ट्या तयार करत आहे, कारण की या बट्ट्या ज्वारीच्या आहे आणि थोडेसे पेशन्स ठेवायचे आहे. गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे. तर दोन्ही साईडनी बट्ट्या छान अशा खरपूस झालेल्या आहे आणि त्यातल्या त्यात या बट्ट्या अजिबात तेल पीत नाही किंवा जास्त तेलही लागत नाही.
आता या बट्ट्या व्यवस्थित अशा दोन्ही साईडनी खरपूस झालेल्या आहे. मित्रांनो, गव्हाच्या बट्टीला तरी जास्त वेळ लागतो खरपूस होण्यासाठी, पण या बट्टीला अजिबात वेळ लागत नाही आणि या बट्ट्या गव्हाच्या बट्ट्यांपेक्षाही खूप छान अशा असतात आणि खूप जास्त टेस्टी होतात आणि खूप खरपूस होतात, कारण की हे पूर्णतः ज्वारीच्या भाकरीचं पीठ आहे. त्यामुळे या बट्ट्या इतक्या चविष्ट होतात मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि पचायला तो खूप भन्नाट असतात. दोन्ही साईडनी छान अशा बट्ट्या तळल्या गेलेल्या आहे. अतिशय खरपूस या बट्ट्या झालेल्या आहे. तर आता एका झाऱ्याच्या साहाय्याने आपण या बट्ट्या काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीने ह्या झाऱ्यावर निघतात आणि एकही बट्टी तेल पीत नाही. हे बघा, मी तुम्हाला अगदी जवळून या बट्ट्या दाखवते की कशा झालेल्या आहे आणि अजिबात तेल खराबसुद्धा झालेलं नाही आहे. इतक्या चविष्ट या बट्ट्या होतात. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच प्रोसेसमध्ये आता सेकंड बॅच पण आपण तळून घेणार आहे. ज्वारीची बट्टी बनवत असताना काही महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी. ज्यावेळेस आपण ज्वारीचं पीठ घेत असतो तर त्यामध्ये आपल्याला रवा घालणे गरजेचं आहे. ज्वारीच्या पिठाला रवा आणि बेसन या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो, त्यातल्या त्यात बेसन पिठामुळे एक नरमपणा येतो आणि या दोन्ही गोष्टींमुळे ज्वारीचं पीठ हे भुसभुशीत होतं आणि त्या पिठाला एक चव सुद्धा निर्माण होते. चवीसाठी आपल्याला येथे अजवाईन घालायचा आहे आणि सुगंधित अशी ही ज्वारीची बट्टी तयार होते. अशा पद्धतीने मित्रांनो, पौष्टिक अशी ज्वारीची बट्टी आपण इथे तयार केलेली आहे. अतिशय कुरकुरीत होते ही बट्टी, त्यातल्या त्यात चवीला तर भन्नाट लागते. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती कुरकुरीत ही बट्टी झालेली आहे. इतकी छान होते एक तोडूनही दाखवते बघा. इतकी आतून सॉफ्ट आणि नरम, त्यातल्या त्यात वरतून छान अशी कुरकुरीत, इतकी चविष्ट ही आपली बट्टी तयार होते. त्यानंतर तुम्ही वरणासोबत, भातासोबत, कशाही सोबत खाऊ शकता. एकदा तुम्ही या ज्वारीच्या बट्ट्या तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ज्वारीची बट्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही बट्टी लहानांपासून वयस्कर लोक सुद्धा आवडीने खाऊ शकतात. त्यातल्या त्यात पचायलाही सोपी आहे, कमी तेलाची आहे आणि अतिशय चविष्ट आहे. तर तुम्हाला ही बट्टी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण.